ये फुटेज सोशल मीडिया पर खूब वायरल है और इसे अयोध्या का बताया जा रहा है। ये संभाजी नगर का है, जहां की रेलवे कॉलोनी के पास से अतिक्रमण को हटाया गया था। इससे जुड़ी खबर लोकमत में छपी भी थी। 4 जून 2024 हा दिवस अत्यंत महत्त्वाचा या वर्षीचा संपूर्ण भारतासाठी. संपूर्ण भारतीयांचं सगळ्यांचं लक्ष होतं की नक्की कुठच्या क्षेत्रात बीजेपी जिंकणार, कुठच्या क्षेत्रात बाकीचे पक्ष जिंकणार. आणि याच सगळ्या गोष्टींमध्ये एका गोष्टीने मात्र सगळ्यांना धक्का बसला. तो म्हणजे असा की प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर ज्या अयोध्येत निर्माण केलं तिथून नक्की बीजेपी कसं काय इलेक्शन हरली. आज याच विषयी चर्चा करूया. सगळ्यात आधी तर 4 जून नंतर अयोध्येवरती बरेच वेगवेगळे आरोप लावण्यात आले. पहिली गोष्ट तर अयोध्या म्हणजे गद्दार अयोध्या निघाली. दुसरं म्हणजे की अयोध्येतली जी प्रजा आहे ना ती प्रभू श्री रामचंद्रांची नाही होऊ शकली तर आता या राजाची काय होणार आहे. तिसरी गोष्ट थाली में खाया उसकी थाली में छेद किया, बोलने की जरूरत नहीं है, इतना ही काफी है. आज लग रहा है कि अयोध्यावासियों ने फिर से वो त्रेता लौटा दिया जब मां सीता को वनवास कर दिया. त्याचबरोबर पुढचा आरोप असा की बरं झालं बाबा प्रभू श्री रामचंद्रांनी वानर सेना नेली आपल्या सीता मातेला आणण्यासाठी. जर काही अयोध्येची जनता नेली असती तर यांनी तर ऐनवेळेला पाठीत सुरा खुपसला असता. पुढचा आरोप असा की अयोध्येला बॉयकॉट करणं फार गरजेचं आहे. हे सगळं माझं म्हणणं नाहीये. हे सगळं 4 जून नंतर जे ट्रेंड झालं सोशल मीडियावरती ह्या त्या सगळ्या गोष्टी आहेत. आज आपण याचबद्दल चर्चा करणार आहोत. आता खरं सांगू, मी कुठल्या पक्षाला सपोर्ट करते किंवा मला कुठला व्यक्ती आवडतो या सगळ्या भानगडीत न पडता मला तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की संपूर्ण भारतामध्ये जर का एखाद्या राज्याची कायापालट करणारं कुठचं सरकार असेल तर ते योगी सरकार आहे. आणि ते विपक्षातली माणसं सुद्धा अग्री करतात. प्रत्येक माणूस अग्री करतो. कारण जोवर बीजेपी आणि योगीचं सरकार युपीमध्ये नव्हतं तोपर्यंत फक्त गुंडाराज आपल्याला ऐकायला यायचा. इथे ही घटना घडली, तिथे तो खून झाला, इथे हा मर्डर, इथे या गोष्टी, इथे सगळे गँग्स ऑफ वासेपूरमधले बेसिकली जे सिनेमातले सीन्स आहेत ते सगळे आपल्याला न्यूज चॅनल्सवरती दिसायचे. आणि जे माफिया असतात किंवा ज्या गँग्स असतात त्या सगळ्यांमध्ये होणाऱ्या गोष्टींमुळे तिथली जी जनता आहे त्यांचा कधीच विकास होऊ नाही शकला. पण ज्या वेळेला योगी सरकार तिथे निवडून आलं त्याच्यानंतर या संपूर्ण युपीचंच कायापालट झालं. आपल्या सगळ्यांना दिसल्या सगळ्या गोष्टी. म्हणजे असं अगदी आपण हवेत नाही बोलतो पण नक्कीच जर का स्पेशली अयोध्येबद्दल बोलायचं झालं तर प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिरामुळे तिथे खूप सगळ्या गोष्टींचं कायापालट झालं. अवघ्या 2 ते 2.5 वर्षात त्या अयोध्या नगरीचं जणू काही स्वर्गच झाला की काय. कारण रस्ते म्हणू नका म्हणजे रामपथ, भक्तिपथ आणि जन्मभूमीपथ या सगळ्या रस्त्यांचा कायापालट झाला. या सगळ्या रस्त्यांचं रुंदीकरण झालं. त्याचबरोबर एअरपोर्ट्स म्हणू नका, बस स्टेशन म्हणू नका, रेल्वे स्टेशन्स म्हणू नका, हॉस्पिटल्स, युनिव्हर्सिटीज, कॉलेजेस, स्कूल्स सगळ्या गोष्टी इतक्या फास्ट आणि रॅपिडली तिथे निर्माण केल्या गेल्या की जणू काही पूर्वीचं अयोध्या आणि आताचं अयोध्या जर का तुम्ही जुने बिफोर आफ्टरचे फोटोज इंटरनेटवरती पाहिले तर तुम्हाला डिफरन्स समजेल. आता तुम्ही म्हणाल की नक्की एवढ्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्या पाहतच होतो. नक्की असं काय कारण झालं की अयोध्येतल्या जनतेने बीजेपीच्या पाठीत सुरा खुपसला. आज आपण त्याच विषयी चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट तर मंडळी, मी तुम्हा सगळ्यांना असं सांगेन की जे पण आपण इंटरनेटवर पाहतो ते 100% खरं आहे का याची पडताळणी कधी पण करायची. तो व्हिडिओ किंवा ती पोस्ट शेअर करण्याच्या आधी ती पडताळणी तुम्ही आरामात गुगलवरती करू शकता. नंबर ऑफ थिसिस अवेलेबल असतात प्रत्येक गोष्टीसाठी. त्याच्यामुळे जर का तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये पाहिलं असेल तर असे असंख्य युट्यूबर्स होते ज्यांनी बीजेपीच्या विरोधात एक काही फॉल्स अजेंडा रन करत काही व्हिडिओज बनवले, ते व्हायरल केले. म्हणजे ठिकठिकाणी ट्रक्स असतील, टेम्पोज असतील, छोट्या छोट्या रिक्षा, सायकल रिक्षा त्याच्यावरती LED स्क्रीन्स लावून फुकतात. आदिवासी विभाग म्हणू नका, बऱ्याच ठिकाणी हे सगळे व्हिडिओज लावण्यात आले आणि लोकांचं एक ब्रेन वॉशिंग करण्यात आलं. काही असे न्यूज पोर्टल्स आहेत जे स्वतःला सोपट पत्रकार असं संबोधतात. तर त्यांनी बेसिकली काय केलंय की ज्यावेळेला ह्या सगळ्या रस्त्यांचा कायापालट होणार होता त्यावेळेला तिथे गेलेत आणि तिथे ज्या लोकांची दुकानं, ज्या लोकांची घरं या रस्ता रुंदीकरणामध्ये गेली तर त्यांचे काही फोटोज, व्हिडिओज काढले. आणि ते म्हणजे तुम्हाला साधारण अगदी थंडीतले कपडे घातलेले काही माणसं आहेत जे तुम्हाला ज्या इलेक्शनच्या काळामध्ये तुम्हाला ते व्हायरल होताना दिसले असतील. तर आता मंदिर बनवा के सबके घर को तोड़ दो. अब तो किए कुछ हुई. अब जब राम है, राम के सहारे सब हो रहा है, तब सबका सही, राम हमारो सही. जी एक भीती निर्माण केली गेली अयोध्येच्या लोकांमध्ये आणि अयोध्येच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये तर त्याच्यामुळे बीजेपी तिथे हरलेली आहे. आता कारणं वगैरे आपण सगळे पाहणारच आहोत पण सध्या आपण जरा थोडंसं भौगोलिकदृष्ट्या समजण्याचा प्रयत्न करूया नक्की अयोध्या काय आहे किंवा तिथलं विधानसभा, लोकसभा नक्की तिथलं काय स्ट्रक्चर आहे. आता मंडळी, अयोध्या हा एक जिल्हा आहे आणि फैजाबाद जो रिजन आहे, लोकसभा रिजन, तर त्याचं इलेक्शन होतं आणि त्याच्यामध्ये तब्बल 5 असे विधानसभाचे क्षेत्र होते ज्याच्यामध्ये बीकापूर, मिल्कीपूर, रुदोली, दर्याबाद आणि अयोध्या असे 5 वेगवेगळे विधानसभाचे क्षेत्र येतात फैजाबाद या लोकसभेच्या क्षेत्रामध्ये.
आता जर का आपण याच्या इलेक्शनचा रिझल्ट जर का पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की अयोध्या जिथे लोकांचे असे ॲलिगेशन्स होते बीजेपीवरती, सबके हाथ गोड़ सब जोड़े लेकिन कुछ किए ही नहीं गया हमारे सबके खिलाफ। सुनवाई कहीं नहीं हुई हमारी सबकी, और मुआवजा भी कुछ उसके बाद मुआवजा भी कुछ दिया। नहीं दिए गए। सबको ये हुआ था जिसकी दुकानें जा रही है उसको दुकान मिलेगा, वहाँ दुकान देने के बदले 20 लाख रुपए 15 लाख रुपए की दुकान है। आमची घरं तोडण्यात आली आहे किंवा आम्हाला म्हणजे रस्त्यावरती आणलेलं आहे, आम्हाला प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर हवं होतं पण आम्हाला हा विकास नको होता, कारण आमची दुकानं गेलेली आहे त्याच्यामध्ये, किंवा ह्या सगळ्या गोष्टी. आता आपण सगळेजण जाणतो की प्रत्येक शहरामध्ये अतिक्रमण होत असतं. आज मी पुण्याबद्दल बोलते काय किंवा नाशिकबद्दल बोलते काय किंवा मुंबईमध्ये तर सगळ्यात जास्त अतिक्रमणाचा कचरा आहे असं मी म्हणेन. तर मला असं वाटतं की प्रत्येक शहरामध्ये अतिक्रमण होत असतं आणि प्रत्येक शहरामध्ये एक ठराविक काळानंतर JCB येतो, म्युनिसिपल पार्टीवाले लोक येतात नोटिसा घेऊन, आणि अतिक्रमणाच्या ज्या ज्या लोकांनी आपली घरं पुढे वाढवलेली असतात किंवा ज्या सरकारच्या हद्दीमध्ये आपलं दुकान टाकलेलं असतं किंवा गाडा टाकलेला असतो ते सगळं फोडलं जातं. त्यांना आधी नोटिसा दिल्या जातात. डायरेक्टली JCB कधीच येत नसतो हे लक्षात घ्या. पण त्या नोटिसांना दुर्लक्षित करणाऱ्या माणसांना मग ऐन वेळेला ज्यावेळेला JCB येतो ते सगळं फोडलं जातं, त्यावेळेला त्यांचा अपेक्षाभंग होतो. आता मंडळी, याच्यात सुद्धा बरेच वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल बोलणं फार गरजेचं आहे. ते म्हणजे असं की जवळजवळ 70 ते 80% लोकांचं अतिक्रमण त्या भागामध्ये होतं. म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांपासून निघालेले हे जे 3 रस्ते आहेत, रामपथ, भक्तिपथ आणि जन्मभूमीपथ, या 3ही रस्त्यांचं रुंदीकरण करण्यात आलं. काही रस्त्यांचं 12 किलोमीटर असेल, काही रस्त्यांचं अगदी 8 किलोमीटर असेल, काही रस्त्यांचं फक्त 4 किलोमीटर असेल, पण या सगळ्यांचं रुंदीकरण करण्यात आलं. आणि जे त्या रस्त्यावरती आलेली दुकानं होती किंवा घरं होती अतिक्रमणामधली, तर त्यांना हटवण्यात आलं. की बरेचदा ज्यावेळेला अशा अतिक्रमणाच्या म्हणजे नोटिसा बजावल्या जातात किंवा JCB आणला जातो आणि त्या गोष्टी हटवल्या जातात, त्यावेळेला त्यांचं पुनर्वसन करून देण्यात येतं किंवा ती जी जमीन गेलेली असते, म्हणजे पुन्हा सरकार आपल्या ताब्यात ज्यावेळेला घेतं त्यावेळेला त्यांना त्या करंट जी प्राईस असते त्या जमिनीची तर तेवढी त्यांना प्रदान केली जाते. आता इथं नक्की BJPचं काय चुकलं माहिती आहे का, की आधी त्यांनी सगळं पुनर्वसन न करता, रिसर्चमध्ये मला असं समजलं की 3ऱ्या माणसाचं दुकान आहे, 4था माणूस चालवतोय, 5वा माणूस तिथे कामाला आहे आणि 6वा माणूस जो आहे तो तिथला ॲक्च्युअल ओनर आहे आणि तो 6वा माणूस कुठेतरी दुसऱ्याच राज्यामध्ये राहतोय. तर अशा सगळ्या जी कागदपत्रांची अपूर्णता असेल किंवा या सगळ्या गोष्टींमुळे काही काहींची गोष्टी रखडल्या असतील, पैसे अकाउंटला जमा झाले नसतील आणि काही काहींना नव्याने घरं पुनर्स्थापित करून न दिल्यामुळे तिथल्या लोकांचा जो द्वेष होता तो आपल्याला पाहायला मिळाला. आता जर का मी जसं मगाशी म्हणलं की तब्बल फैजाबाद लोकसभेमध्ये 5 विधानसभाचे क्षेत्र येतात, त्याच्यामध्ये अयोध्या हे एकुलतं एक असं विधानसभाचं क्षेत्र आहे जिथे BJPचे नेते म्हणजेच लल्लू सिंग जे आहेत तर ते जिंकले, पण फार काही मतांनी नाही, 4,500 मतांनी फक्त. आणि बाकीचे जे 4 विधानसभाचे क्षेत्र आहेत तिथे 10,000 12,000च्या मतांच्या अंतराने ते हरले. म्हणजे बेसिकली जे ॲलिगेशन्स लावले जात आहेत फक्त अयोध्यावासियांवरती, तर या संपूर्ण गोष्टीला जबाबदार अयोध्यावासी नाही आहेत हे मला क्लिअर करायचं या व्हिडिओमध्ये. तर बेसिकली जे बाकीचे 4 आहेत विधानसभा क्षेत्र, तर त्या क्षेत्रामध्ये SC ST पण येतात, मुसलमान पण येतात. फैजाबाद हे नाव ऐकल्यानंतर तुम्हाला लगेच कळलंच असणार आहे. त्याच्यामुळे ह्या लोकांचा जो एक मला असं वाटतं एक संभ्रम डोक्यात आणण्यात आला. मेरी छोटी दुकान बची है, 25 फुट की थी और 10 फुट की बची है, लेकिन जो 10 फुट दुकान है क्या ये रहेगी, क्या ये रहने पाएगी? दिन रात नींद नहीं आती है, संकेत रहते हैं भगवान कब बुलडोजर चल जाएगा. BJPचा मोदीचा चेहरा बघून BJPला वोट करणारे बरेच जण आहेत, अख्ख्या भारतामध्ये आहेत, पण ॲक्च्युअलमध्ये ग्राउंड लेवलला जो तुमचा नेता असतो, ज्याने ग्राउंड लेवलला जाऊन लोकांची दुःख ऐकून घ्यायला हवीत, समजून घ्यायला हवीत, तर लल्लू सिंगकडनं तो ॲटिट्यूड न दिसल्यामुळे, त्याचबरोबर इंटरनेटवरती हे जे काही व्हिडिओज व्हायरल झाले की ज्याच्यामध्ये लोक रडतायत अयोध्येतले, तर ते अयोध्येतली लोक जे रडतायत ते व्हिडिओज बाकीच्या 4 ठिकाणी दाखवून जे दलित समाजातली माणसं असतील किंवा जे मुसलमान समाजातली माणसं असतील तर त्यांना अशा पद्धतीने सांगण्यात आलं की बघा, हे हिंदू असून यांच्यावरती इतका अत्याचार झालेला आहे तर तुमच्यावरती अजून जास्त अत्याचार होईल. त्याच्यामुळे अशा बऱ्याच वेगवेगळे फॉल्स अजेंडाज जे आहेत ते रन केले गेले आणि त्याच्याचमुळे मला असं वाटतं की BJPकडनं रामलल्लाचं मंदिर देऊन सुद्धा, अयोध्या एकुलतं एक विधानसभा क्षेत्र जिंकून सुद्धा संपूर्ण जे फैजाबाद रिजन आहे जे अत्यंत महत्त्वाचं होतं ते हातातनं गेलं. आता पण सध्या जर का बोलायचं झालं तर इंग्रजांनी जे फूट पाडव जे एक राजनीती खेळलेली आहे तर त्याचं सगळ्यात जास्त पडसाद आजही तुम्हाला महाराष्ट्रात जितके दिसत आहेत त्याच्या 100 पटीने जास्त तुम्हाला उत्तरेकडे दिसतात आणि तेच कारण भोवलंय BJPला ह्या वर्षी. पुढची गोष्ट अशी की ज्याच्यामुळे BJPकडनं अयोध्या हे गेलं किंवा फैजाबाद हा रिजन गेला, त्याचं कारण असं की खूप ओव्हर कॉन्फिडन्स आला की मी तर प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर इथे बांधलेलं आहे, त्याच्यामुळे मला तर इथून म्हणजे इथे तर BJP जिंकणार आहे, पण
मला असं वाटतं जो तुमचा लोकल नेता आहे, जो तुमच्या अयोध्येतल्या प्रजेसोबत जुळलेला आहे, त्याच्याशी सुद्धा बोलणं फार गरजेचं होतं, कारण प्रचार करायला तो फारसा कुठे दिसला नाही. आणि लल्लू सिंग यांनी ऐन प्रचाराच्या काळात एक विधान केलं. लेकिन 272 की सरकार संविधान में संशोधन नहीं कर सकती, उसके लिए 2/3 बहुमत से अधिक की या नया संविधान बनाना. तर या विधानामुळे काय झालं की लोकांना असं वाटलं की संविधानामध्ये फार जास्त बदल केले जाणार आहेत बाबा, मग आमचं आरक्षण म्हणजे SC ST कॅटेगरीतली जी माणसं आहेत त्यांना असं वाटलं की आमचं आरक्षण काढून घेण्यात येईल, मग आमचं अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह आहे. अशा बऱ्याच अफवा पसरवण्यात आल्या, बऱ्याच गोष्टी करण्यात आल्या. पण तिथे लोकांनी पण हा विचार करायला हवा होता की संविधानात बदल करणारे एकुलते मोदी पहिले नाही आहेत. इथून मागे सुद्धा 75 वर्षात बरेचदा जवाहरलाल नेहरू यांच्याकडनं सुद्धा संविधानात बदल, राजीव गांधी यांच्याकडनं सुद्धा संविधानात बदल करण्याच्या बरेच थिसिस तुम्हाला इंटरनेटवरती मिळतील. तर मला म्हणायचं असं आहे की संविधानात बदल करणं म्हणजे नक्की काय, तर 370 हटवणं एक एक्झाम्पल आहे. उस दिन से अनुच्छेद 370 के सभी खंड लागू नहीं होंगे. ज्याच्यानंतर आपण सगळे जम्मू काश्मीरमधलं बदललेलं वातावरण आपण पाहू शकतो. तिथे येणारा जो लोंढा आहे पर्यटकांचा, त्याच्यामुळे GDP मध्ये असणारी ग्रोथ असेल, या सगळ्या गोष्टी आपण पाहत होतो. तर देशाच्या हितासाठी जे निर्णय घेणं गरजेचं आहे तेच निर्णय घेतले जाणार होते, पण ते चुकीच्या शब्दात मांडण्यामुळे लल्लू सिंग हे मात्र तिथे हारले. पुढचं जर का कारण बघायचं झालं तर ध्रुव राठी सारखे जे युट्यूबर्स आहेत, तर त्यांनी बेसिकली मोदी किती मोठा डिक्टेटर आहे आणि हिटलर नंतर मोदीचंच नाव घेण्यात येईल. नमस्कार दोस्तों, क्या हमारा देश तानाशाही की ओर गिरता जा रहा है? 1 महीने पहले ये सवाल जब मैंने आप लोगों से पूछा था, या प्रकारचं एक नवीन वादळ चालू केलं, ज्याला फॉल्स अजेंडा, प्रोपगंडा आपण म्हणू शकतो. आता मला सांगा की असं कुठलं डिक्टेटरशिप आहे ज्याला स्वतःच्या देशामध्ये स्वतःच्या विरोधात बोलणारे हे जे युट्यूबर्स आहेत यांना सुद्धा तो अटक करत नाही, यांना खुलेआम अशा पद्धतीने व्हिडिओज प्ले करू देतात किंवा यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली जात नाही. तर मला तोच प्रश्न पडतो की लोकांनी या गोष्टीचा विचार करणं फार गरजेचं आहे. आणि आता या सगळ्या कारणांमध्ये सगळ्यात शेवटचं जे कारण आहे ज्याच्यामुळे अयोध्या किंवा फैजाबाद रिजन जे आहे तर हे BJPच्या हातनं गेलं, त्यामागचं सगळ्यात मोठं कारण असं, हे जे काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात या गोष्टींमुळे आतलं जे राजकारण झालंय घाणेरडं जातीवादाचं, तर त्याच्यामुळे BJPकडनं फैजाबाद रिजन हे गेले हातातनं. त्यामुळे एकट्या फक्त अयोध्यावासियांना जर का तुम्ही दोषी करू पाहत असाल तर मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की प्रभू श्री रामचंद्र हे फक्त अयोध्यावासियांचे नाही आहेत, हे आपल्या सगळ्यांचे आहेत. तब्बल 500 वर्ष लोकांच्या पिढ्या गेल्यात हा लढा लढण्यासाठी. बरं, आपण जबरदस्तीने आपल्याला ते राम मंदिर हवं होतं का? तर असं नाही. आपल्याला संविधानासोबत संविधानाचा हात धरत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की शांततेत आणि अहिंसेच्या मार्गाने आपल्याला राम मंदिर हवं होतं. आणि त्याच्याचमुळे तब्बल 500 वर्ष आपण सगळ्यांनी वाट पाहिली आणि तो सुवर्ण दिवस आपण सगळ्यांनी अनुभवला. तर मला असं वाटतं की जे बॉयकॉट करतायत अयोध्येला, तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी हे थांबवलं पाहिजे. आणि आपलं जे प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर आहे, तर मी तर म्हणते की तुम्हाला जर जमलं तर तुम्ही दर 2-3 वर्षांनी तिथे दर्शनाला जायला हवं, प्रत्येक हिंदू व्यक्तींनी. आणि जात लवकरात लवकर या देशातनं संपली पाहिजे. मला असं वाटतं जात ही सगळ्यात मोठा शत्रू आहे, कारण महाराष्ट्रात असू देत किंवा संपूर्ण भारतात असू दे, या इलेक्शनमध्ये शेवटी जातच जिंकली आणि धर्म हरला. मला नेहमी असं वाटतं की जात ही हिंदू धर्मामध्येच आहेत का? तर असं नाही. तर मला असं वाटतं की प्रत्येक धर्मामध्ये जाती असतात, पण जेव्हा त्यांच्यावरती कुठचं संकट ओढावलं जातं ना, तेव्हा ते सगळे आपली जात विसरून फक्त आपला धर्म डोक्यात ठेवतात आणि एकत्र येतात. कारण मला असं वाटतं की पण जातीच्या ना खूप बाहेर जाऊन विचार करणं फार गरजेचं आहे जेव्हा गोष्ट देशाची येते, जेव्हा गोष्ट आपल्या देशाच्या संरक्षणाची येते. 4 जून नंतरचे बरेच व्हिडिओज जे आहेत ते इंटरनेटवरती व्हायरल झाले की जिथे नहीं हो पा रहा है. पहले यात्री ज्यादा आते थे, अभी यात्री कम हो गए. जहाँ हम लोग 500-800 कमाते थे, 200-250 रुपए भी मुश्किल हो रहा है कमाना. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत होत्या. पण त्याचमुळे मला असं वाटतं की बऱ्याच लोकांचं ते बॉयकॉट अयोध्या जे आहे ते ट्रेंड व्हायला लागलं. आणि मला असं वाटतं की हे करून आपण काय मिळवणार आहोत याचा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. इन्स्टेड ज्या गोष्टीसाठी 500 वर्ष लोकांनी बलिदानं दिलीत त्याचा अपमान आपण कुठेतरी करतोय का, हा प्रश्न प्रत्येक हिंदूने स्वतःला विचारणं फार गरजेचं आहे. बाकी प्रत्येक माणसाची मतं असतात. तुमची मतं काय असतील ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये प्लीज मांडायला विसरू नका. आणि मी पुन्हा तेच म्हणेन की यंदाच्या इलेक्शनमध्ये जात जिंकली आणि धर्म हरलाय. बाकी मला काहीच बोलायचं नाही या विषयावरती. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लीज काळजी घ्या. जय श्रीराम.